नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत श्री क्षेत्र कुणकेश्वर, जे दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखले जाते. हे मंदिर भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या समुद्र किनाऱ्याजवळ वसलेले आहे. समुद्राच्या किनाऱ्यावरच्या समुद्राच्या दिशेने उंच शिवमंदिर उभा आहे, जिथे भगवान शिव यांचं पवित्र शिवलिंग आहे. यामुळे हे स्थान कोकणातील एक अत्यंत महत्त्वाचं धार्मिक स्थान म्हणून मानले जाते. अरबी समुद्राच्या निळाशार किनाऱ्यावर वसलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील पवित्र तीर्थक्षेत्र म्हणजे कुणकेश्वर मंदिर. कोकणची काशी म्हणून ओळखले जाणारे हे प्राचीन शिवमंदिर निसर्ग सौंदर्य आणि अध्यात्म यांचा अद्भुत संगम अनुभवायला देते. मित्रांनो, वेळात वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. काही सांगायचे असेल, सुचवायचे असेल तर कमेंट करायला विसरू नका. आणि आपण जर आपल्या चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओची सुरुवात करूया. या मंदिराचा इतिहास खूप प्राचीन आहे. काही पुरावे सांगतात की हे मंदिर 10व्या आणि 11व्या शतकात यादव राजांनी बांधलेले आहे. पुरातन कथेनुसार एका पुरोहिताची गाई दररोज आपल्या घरात दूध देत नसे आणि ही गाय नेहमी एका दगडावर दूध ओतायची. त्या दगडाला प्रहार केल्यावर रक्तस्वरूप दिसलं आणि तो दगड स्वयंप्रकाशित शिवलिंग म्हणून पुढे पूजला जाऊ लागला. तेच आजचे शिवलिंग आहे. या मंदिराच्या आसपास अनेक लहान मंदिरेही आहेत. श्री जोगेश्वरी, श्री नारायण, श्री भैरव, श्री गणेश यासारखी देवस्थाने आपल्याला येथे पाहायला मिळतात. हे मंदिर दक्षिण भारताच्या शैलीतील शिल्पशैलीमध्ये बांधलेले आहे, जेथे विशाल तळभागावर उभारलेले मंदिर आणि राखणारी भिंत पाहायला मिळते. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ 2 गणपती बाप्पांच्या मूर्ती विशेष लक्ष वेधून घेतात. या 2 गणेश मूर्ती भक्तांचे स्वागत करत असल्याची भावना निर्माण करतात. गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात भाविक मंदिरात प्रवेश करतात आणि प्रथम गणरायांचे दर्शन घेऊन नंतर तेथे असणाऱ्या कालभैरव मंदिरात दर्शन घेतात. श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्ग, अध्यात्म आणि इतिहासाचा संगम आहे. कोकणचा निसर्गरम्य किनाऱ्यावर वसलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर हे केवळ मंदिर नाही, तर श्रद्धा, इतिहास आणि निसर्ग यांचा एक सुंदर आणि सुरेख असा संगम आहे. समुद्रकिनाऱ्यावरील अद्भुत मंदिर म्हणून याची ओळख आहे. समुद्राच्या अगदी जवळ असलेले हे मंदिर सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी खूप सुंदर दिसते. लाटांचा आवाज, मंद वारा आणि घंटानाद या सर्वांमुळे येथे येणाऱ्या भाविकांचा विलक्षण शांततेचा अनुभव येतो. अनेक भाविकांचा विश्वास आहे की येथे ध्यान केल्याने मानसिक शांती आणि सकारात्मक ऊर्जासुद्धा मिळते. मंदिराची रचना आणि शिल्पकला हे कुणकेश्वर मंदिर दगडी बांधकामात बांधलेले असून त्याची शैली दक्षिण भारतीय प्रभाव दर्शवते. मंदिराच्या भिंतीवर कोरलेल्या नक्षीकामातून त्या काळच्या कलेची झलक दिसते. मंदिर परिसरात शिवपिंडीसह इतर देवतांचेही मंदिरे आहेत, जसे की देवनारायण आणि भैरवदेव आणि जोगेश्वरी माता म्हणजेच पार्वती मातेचे मंदिरसुद्धा आपल्याला येथे पाहायला मिळते. मंदिराभोवती मजबूत तटबंदी आहे. समुद्राच्या प्रचंड लाटापासून मंदिराचे संरक्षण व्हावे म्हणून ही रचना करण्यात आली आहे. याचे धार्मिक महत्त्व म्हणजे कुणकेश्वरला कोकणची काशी असे सुद्धा म्हटले जाते. जसे उत्तर भारतात वाराणसीला महत्त्व आहे, तसेच कोकण भागामध्ये कुणकेश्वराला खूप जास्त अत्यंत पवित्र स्थान मानले जाते. येथे महाशिवरात्रीला आपल्याला खूप मोठा जत्रा बघायला मिळते. तसेच लाखोनी भाविक येथे दर्शनासाठी येतात. अनेक कुटुंबांचे हे कुलदैवत असून जवळपास 72 गावांचे हे मुख्य देवस्थानसुद्धा मानले जाते. कुणकेश्वर देवाच्या मंदिराच्या मागील बाजूस नव्याने बांधलेले अत्यंत सुंदर आणि आकर्षक असे जोगेश्वरी म्हणजेच पार्वती मातेचे मंदिर आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, अक्षय तृतीयेच्या दिवशी या मंदिरामध्ये अत्यंत नयनरम्य आणि भव्य असा पालखी सोहळा आयोजित केला जातो. या दिवशी रुसलेल्या पार्वती मातेला भेटण्यासाठी भगवान शंकर स्वतः या मंदिरात येतात, अशी पौराणिक परंपरा आहे. हा पालखी सोहळा रात्री मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडतो.
या संपूर्ण पालखी सोहळ्याचा सुंदर व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर काही दिवसांपूर्वी अपलोड केला आहे. आपण माझ्या चॅनलवर येऊन हा व्हिडिओ नक्की पहा आणि आपला अभिप्रायसुद्धा कळवा. समुद्राच्या साक्षीने उभे असलेले, हजारो वर्षांची परंपरा जपणारे आणि भक्तांच्या श्रद्धेने उजळलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर हे कोकणातील एक अद्वितीय शिवधाम आहे. एकदा तरी येथे भेट देऊन या पवित्र भूमीचा अनुभव नक्की घ्या. तसेच कुणकेश्वरला जर आपल्याला भेट द्यायची असेल तर त्याकरता प्रवास कसा करायचा, येथे आल्यानंतर येथे असणारे भक्तिनिवास, त्याचप्रमाणे जेवणासाठी असणाऱ्या विविध हॉटेल्सची सुविधा, या सगळ्याचा डिटेलमध्ये व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे. त्यामुळे आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा नक्की सांगा.